नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे तसेच इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। आजच्या भागामध्ये अक्षय आणि रमाला एकत्र व्हायचं असतं, पण आता त्यांची आई म्हणजेच सीमा अशी काही शक्कल लढवते की त्यामुळे त्या दोघांना एकत्र रात्रभर येताच येत नाही। आता सीमा हे सगळं करत असते कारण तिला वाटत असतं की रमाच्या जागी मी ज्या माहीला आणलं आहे तीच ही माही आहे, आणि म्हणून माही व अक्षयला तिला एकत्र येऊ द्यायचं नसतं। तिला हे खरं माहीतच नाही आहे की आता ही माही नसून रमा आहे। तर मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी रमा ही स्वतःहूनच माहीला तिच्या जागी बोलवून घेणार आहे आणि ती स्वतः तिकडनं बाहेर निघून जाणार आहे। मग आता नेमकी माही जर घरी आली तर पुन्हा ती रमाची जागा सोडेल का आणि रमाला तिची जागा मिळेल का, हे सगळं पाहणं खूप रंजक आहे। कारण आता माहीला सुद्धा अक्षय आवडायला लागलाय, मग अक्षयला सोडून जायला माही तयार होईल का, हे सगळं पाहण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ पाहणं खूप रंजक असणार आहे। त्यामुळे आठवणीने व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंदही उत्तम पद्धतीने घेता येईल। मित्रांनो, त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल। त्याचबरोबर कमेंटमध्ये हे नक्की सांगा की तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला। मग मित्रांनो, आता अजिबात वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच मुरांबा मालिकेच्या लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग भागाला। तर आज आपण पाहतो की इकडे रमा ही आता नैनाला म्हणत असते, मग नैना, तुलाच काय गरज असते हे अशा कुठल्या तरी ठिकाणी जाऊन राहण्याची, तुला कळत नाही का गं? त्यावर नैना म्हणत असते, गो माका काय माहीत होता, मी थैसर राहूक गेलो होतंय ना, माका जर माहीत असता तर मी नसते गेलंय थैसर, पण थैसर निसर्ग काय सुंदर होता म्हणून तुका सांगू, खिडकीत ना अशी मस्त हिरवी गार झाडं दिसूची, काजूची झाडं पण होती थैसर। पण एक दिवशी काय झाला, मी थैसर त्या खुर्चीत बसलंय, तीच खुर्ची ताच टेबल, आणि मग त्यावर रमा विचारते, मग त्यावर ती सांगते, मग माका त्या खुर्चीचा आवाज येऊक लागलो, तुका पण येतोय। आता दोघीजणी तोंडावरती हात घेतात आणि समोरून त्यांना अचानक एक चेहरा येऊन दिसतो। आता त्याबरोबर त्या दोघीही डचकून घाबरतात। आता समोरचा चेहराही घाबरतो, समोर दुसरं तिसरं कोणी नसून अक्षय असतो। आता अक्षय म्हणतो, काय 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 चाललंय तुमचं? तर रमा म्हणते, अहो काय करताय तुम्ही, मेले असते ना मी आता। त्यावर अक्षय हा लगेचच नैनाला म्हणत असतो, हे बाई अगं काय चाललंय तुझं, का उगाच नको त्या गोष्टी सांगतेस तिला। तर दुसरीकडे आता माही ही नील जिम करत असताना त्याच्या जिममध्ये आलेली असते आणि तिथे ठेवलेली रशी ती घेते आणि सरळ त्याने नीलचा गळा दाबते। आता नील हा मरून पडलेला असतो तिच्यासमोर आणि ती त्याला म्हणत असते, नील, अरे नील उठ ना, काहीतरी बोल, मगाशी किती बोलत होतास तू माझ्याजवळ, काय म्हणत होतास? तर तुला माझा मगाचा स्टंट आवडला नाही, हे सगळं करून मला काय मिळणार आहे वगैरे। पण नील सांग ना, आत्ताचा स्टंट माझा कसा वाटला तुला? नील असा तर ती नील बरोबर बोलत असते। इतक्यात नील तिला हाक मारतो, माही। त्याबरोबर माही आता नीलकडे बघते तर नील हा जिवंतच असतो। तर माहीला तिने नीलचा गळा दाबलाय आणि नीलला मारून टाकलंय हे सगळं एक स्वप्न पडलेलं असतं। मग आता माही ही जोरात पंचिंग बॅगला एक फाईट मारते आणि नीलच्या जवळ येते। तर नील हा आतासुद्धा तिला म्हणत असतो, माझं प्रेम शेवटी माझ्याजवळच परत आलं। त्यावर मात्र आता माही ही नीलला म्हणत असते, एकदा का खरं प्रेम माणसाला सापडलं की मग मात्र माणूस खोट्या प्रेमाकडे परत कधीच येत नाही, कळलं, असं म्हणत असते। त्यानंतर आता माहीला नीलचा राग येत असतो, कारण तिने नीलला मारलेलं नसतं ही गोष्ट तिला आठवते आणि रागात आता ती तिकडनं निघून गेलेली असते। त्यानंतर आता अक्षय हा नैनाला म्हणत असतो, नैना अगं कशाला उगाच तिला घाबरवतेस, असं काहीतरी सांगशील आणि रात्रभर ती झोपणार नाही। त्यावर नैना म्हणते, रमा आजचे दिवस तू माझ्या वांगडा राहशील काय गो, मका लय भीती वाटता। त्यावर लगेचच अक्षय म्हणतो, अजिबात नाही जमणार,
उगाच तू रात्रभर तिला काहीतरी अशा फालतू भूताच्या गोष्टी वगैरे सांगत बसशील आणि तिची कायमची आयुष्यभराची झोप उडवशील. ए रमा, तू चल गं, उठ उठ उठ, माझ्याबरोबर चल. आणि अक्षय रमाला घेऊन तिकडनं झोपायला निघून गेलेला असतो. तर आता लगेचच इकडे सीमा आलेली असते आणि लगेच ती नैनाला म्हणते, काय गं नैना? त्यावर नैना म्हणते, काकू मी खूप ट्राय केलं हो, पण माका नाही जमूचा, त्याला मी काय करू? त्यावर लगेच आता सीमा म्हणते, आता मीच एक मस्त शक्कल लढवली आहे. त्यावर लगेचच नैना विचारते, तुम्ही केलं आहे तरी काय? त्यावर ती सांगत असते, मी त्यांच्या खोलीत अलार्म लावलेत. तर दुसरीकडे अक्षय हा रमाला म्हणत असतो, रमा ही किती वाजले, किती वेळ झाला आहे, झोपायचं वगैरे काही आहे का नाही? तुला काही कळतंय? तुझी वाट बघून बघून मला झोप आली. तिला सांगायचं होतं. बाई गं, मला झोप आली आहे, आता मी जाते, जाऊन झोपते, झोप आली आहे. त्याबरोबर लगेच रमा म्हणत असते, अहो असं कसं करणार आपण, समोरच्या व्यक्तीचं मन मोडायचं कसं? म्हणून त्याबरोबर अक्षय म्हणतो, अगं कसली समोरची? ती आपल्या समोरचीच काय, आपल्या घरातली सुद्धा नाही आहे. आणि तुला त्या नैनाच्या मनाची काळजी आहे जी आपली कोणीच नाही, आणि स्वतःच्या नवऱ्याच्या मनाची काळजी नाही आहे का? झोप आली मला तुझी वाट बघून बघून रमा, तुला कळत कसं नाही गं? आता अक्षयने मला झोप आली रमा असं म्हटल्याबरोबर रमा त्याला सांगत असते, अहो मग जर झोप आली होती तुम्हाला तर झोपून जायचं होतं ना तुम्ही. मला फक्त एकदा सांगायचं होतं, रमा मला झोप आली, मी झोपतोय, झोपून जायचं होतं. त्यावर अक्षय म्हणत असतो, झोपून जायचं होतं? अगं पण मग मगाशी जी स्ट्रॉंग कॉफी दिली मला त्याचं काय? आता उडाली माझी झोप त्या कॉफीमुळे. त्याबरोबर रमा ही अक्षयला म्हणत असते, म्हणजे आता यात पण चूक माझीच आहे? एक मिनटं, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा दोष मला नाही देऊ शकत. उद्या तापमान कमी जास्त झालं तर तुम्ही त्याचाही दोष मला द्याल. उद्या जास्त पाऊस पडला चीनमध्ये तर त्याचाही दोष तुम्ही मलाच द्याल. मी काय ढगामध्ये जाऊन पाणी ओतते का? उगाच काहीही बोलत राहाल तुम्ही, मी नाही ऐकून घेणार. त्यावर अक्षय म्हणत असतो, हो चूक तुझीच आहे. उद्या पाऊस जास्त पडला तरी चूक तुझीच असणार आहे आणि तापमानात कमी जास्त झालं तरी चूक तुझीच असणार आहे. कळलं तुला? रमा म्हणते, आता ना मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे बाई, जाऊ देत. आणि मग आता ती जाते आणि सरळ अंगावरती पांघरून घेते आणि झोपते. अक्षय म्हणत असतो, अजिबात अर्थ नाही आहे या चिडण्याला, जाऊ दे, मीच उगाच मूर्खासारखा जागा राहिलो, मीच आता झोपून घेतो. आणि मग आता अक्षयसुद्धा एका बाजूचं पांघरून घेतो आणि झोपून जातो. आता ते दोघं खरं तर बिचारे वेगवेगळे झोपलेले असतात, पण सीमाने जो काही फालतू प्लॅन केलेला असतो त्यामुळे मात्र त्या दोघांची झोप चक्क उडते. त्या दोघांचीच नाही तर घरातल्या सगळ्यांची झोप उडते. आता इकडे त्यांना आनंद होत असतो की अक्षय आणि रमा जेव्हा जवळ यायला जातील त्यावेळेस अलार्म वाजेल आणि ते दोघे वेगळे होतील, पण ऑलरेडी ते दोघे भांडून वेगळेच झोपलेले असतात. आता अलार्म वाजायला लागतो. अक्षय रमाला म्हणतो, मुद्दाम हिने मला त्रास देण्यासाठी हा अलार्म लावला आहे, मला माहीत आहे ना. ए रमा तुझा अलार्म वाजतोय बघ, बंद करतो. त्याबरोबर रमा आपला मोबाईल हातात घेऊन चेक करते आणि मग म्हणायला लागते, मी का लावू तुम्हाला त्रास द्यायला अलार्म? मला काय गरज आहे? तुमचाच अलार्म वाजतोय, तुम्हीच बंद करा. त्याबरोबर आता लगेच अक्षय आणि रमा दोघंही उठून बसतात. रमा म्हणते, माझा अलार्म नाही वाजत आहे, तुमचा मोबाईल घ्या, त्याचाच वाजत असेल. मग अक्षय रमाला कानाला मोबाईल लावून ऐकवतो, बोलतो, येतो आवाज? येतोय, नाही लावलेला मी अलार्म वगैरे. त्यावर रमासुद्धा तिचा मोबाईल अक्षयला दाखवते. आता अक्षय तोही चेक करतो, त्याचाही अलार्म वाजत नसतो. मग आता अक्षय म्हणायला लागतो, अलार्म लावलाय तरी कोणी? त्यावर रमा म्हणते, मला काय माहीत, मी सुद्धा इथे तुमच्याबरोबरच बसून आहे ना. त्याबरोबर लगेच आता अक्षय म्हणायला लागतो, अगं मग बसतेस काय, उठ, शोधायला लागूया. आणि मग आता अक्षय आणि रमा दोघंही अलार्म शोधायला सुरुवात करतात. आता रमा ही कपाटात चेक करते, अक्षय हा बुक शेल्फमध्ये चेक करतो, त्यांच्या टेबलावरती चेक केलं जातं, गादीच्या खाली, लॅम्पच्या बाजूला, सगळीकडे अक्षय आणि रमा वेड्यासारखे ते अलार्म शोधत असतात. इतक्यात आता रमा ही असं कोणी अलार्म लावतं का असं म्हणून मागे फिरत असते. अक्षय तिथेच उभा असतो. रमाची अक्षयला धडक लागते आणि आता दोघंही खाली पडलेले असतात. अक्षय आणि रमा दोघंजण अगदी एकमेकाच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात. त्या दोघांनी एक होऊ नये म्हणून सीमाने जो प्लॅन केलेला असतो तर आता ते दोघं त्याच प्लॅनमुळे एकत्र आलेले असतात. तर दुसरीकडे आता सीमा ही म्हणत असते की अगं मी तो बंद पडलेला अलार्म लावलेला आहे, तो एकदा वाजायला लागला ना की वाजतच राहतो. त्यावर सीमा म्हणते, वा, बंद पडलेलो अलार्म काहीतरी कामात इलो आपल्याला, पण मी काय म्हणतोय, तो अलार्म तुम्ही ठेवला तरी कुठे असा? त्यावरती सांगते, अशा ठिकाणी ठेवला आहे की शोधून कोणालाही सापडणार नाही. तर दुसरीकडे आता अक्षय आणि रमा एवढे जवळ असताना रमा अक्षयला सांगते,
अहो दरवाजा वाजतोय. तर अक्षय म्हणतो अगं अलार्म वाजतोय. रमा म्हणते दरवाजा वाजतोय. त्याबरोबर आता अक्षय म्हणायला लागतो अरे यार, आधीच एकतर हा अलार्म वाजतोय, त्यात आता हा दरवाजा वाजतोय. आणि मग अजिबात अक्षय वेळ वाया न घालवता पटकन जातो आणि दरवाजा उघडून बघतो तर दारामध्ये आनंददादा असतो. आता आनंददादा लगेचच खोलीमध्ये येतो आणि म्हणायला लागतो अरे अक्षय, रमा, काय करता यार, कसले अलार्म लावलेत तुम्ही, काय चाललं आहे तुमचं. त्याबरोबर लगेच आता अक्षय म्हणत असतो अरे दादा. तर लगेच आनंद म्हणत असतो काय ब्रह्ममुहूर्तावर वगैरे उठायचं आहे का तुम्हाला, घरातले सगळे जागे झालेत. त्यावर लगेच आता अक्षयला थांबवत आनंद हा त्याला हे सगळे प्रश्न विचारतो. मग आता पुन्हा अक्षय त्याला म्हणतो दादा दादा ऐक ना ऐक, अरे आम्हाला सुद्धा हेच सगळे प्रश्न पडलेत, आम्ही नाही लावलेला हा अलार्म. त्याबरोबर आता लगेचच आता काय करायचं असं अक्षय आनंदला विचारतो. आनंद आता म्हणतो आता काय करायचं म्हणजे काय, अलार्म शोधायचा, चला चला शोधायला लागूया. आणि मग आता बघता बघता तिकडे आई आजी काका सीमा हे तिघं पण पोहोचलेले असतात आणि आता सगळेच जण अलार्म शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर आई आजी म्हणत असते अरे हे काय वेळ आहे का अलार्म लावण्याची, कोणी लावला हा अलार्म, सगळी झोप मोड झाली, झोपेचं सगळ्या खोबरं झालं, सत्यानाश झाला झोपेचा. त्याबरोबर आता आई आजींची चिडचिड बघून अक्षय त्यांना म्हणायला लागतो आजी 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 ऐक ना, हे बघ मला माहिती आहे की तुला खूप त्रास होतोय आणि अर्थात होणारच, पण प्लीज थोडी शांत राहा ना तू. तर आता मात्र इकडे सीमा विचार करायला लागते बापरे, मी जो काही प्लॅन केला आहे त्यामुळे पूर्णपणे गडबड झालेली आहे. मला वाटलंच नव्हतं एवढा मोठा गोंधळ होईल, पण आता मला यांना खरं सांगितलंच पाहिजे, नाहीतर अजून काहीतरी प्रॉब्लेम होईल. आणि मग आई म्हणते बापरे, ते घड्याळ तिथे कोणी ठेवलं, अरे रे रे, असं म्हणजे चमत्कारच झाला, बंद पडलेलं घड्याळ एवढ्यावर कसं गेलं. आता सीमाने ते घड्याळ हे दाराच्या म्हणजेच बेडरूमच्या दरवाज्याच्या वरती जी दारगस असते तिच्यावरती ठेवलेलं असतं. मग आता आनंददादाला लगेचच म्हणायला लागतात काका की अरे आनंद खुर्ची घे आणि काढते. मग आनंददादा घड्याळ काढतो तर आई आजी म्हणते अरे त्या बंद पडलेल्या घड्याळाला अलार्म कोणी लावला माहिती आहे ना, त्याला दुपारचा अलार्म लावला तर तो रात्री वाजतो, रात्रीसाठी अलार्म लावला तर सकाळी वाजतो, सकाळसाठी लावला तर संध्याकाळी वाजतो. त्यावर लगेच आई ही त्या म्हणायला लागते की मी दुरुस्त करते, मी बघते. आणि ती तिकडनं तो अलार्म घेऊन बाहेर जाते. अलार्म वाजतच असतो. अक्षय म्हणतो नको दुरुस्त करूस, टाकून देते घड्याळ आई. त्यानंतर आता सगळेजण खोलीच्या बाहेर गेल्यावर अक्षय म्हणत असतो किती वाजले, 4:30 तास उरलेत आता फक्त, काय झोप होणार आहे, उद्या ऑफिसला जायचं आहे, कसं होणार आहे. त्यावर रमा म्हणते जा आणि झोपा आता. मग त्यावर अक्षय म्हणतो हो झोपलंच पाहिजे, किती वेळ मिळेल तेवढं झोपायलाच हवं. आणि मग आता अक्षय आणि रमा हे दोघंही झोपी गेलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीमाचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. अक्षय आणि रमा हे दोघंजण वेगवेगळे झोपलेले असतात. आता सीमा अलगद खोलीचं दार उघडते आणि या गोष्टीची खात्री करून घेते आणि तिला बरं वाटतं. त्यानंतर ती दरवाजा बंद करते आणि नैनाला सांगते की हो आपल्याला हवं होतं तसंच झालं. त्यावर नैना म्हणत असते ओ काकू, अहो या अलार्मने आजचा काम तर केला आपला, पण रोजचा काय, ह्यांका रोज कसा थांबवूचा, म्हणजे आजचं तर झालो पण उद्या परवा तेरवा काय करूचो. त्यावर मात्र आता पुन्हा सीमासुद्धा विचार करायला लागते. तर आता दुसरीकडे आईची ह्या काही फाईल्स चेक करत असतात. मग लगेचच त्या रमाला हाका मारायला लागतात, पण त्या रमाच्या आवाजाने नाही तर माहीच्या आवाजाने हाक मारतात. माही, ए माही. मग माही त्या ठिकाणी आलेली असते. आईची तिच्या हातामध्ये त्या फाईल्स देत म्हणतात माही ऐक ना, ह्या फाईल्स जरा घे आणि चेक करून दे. त्याबरोबर माही त्या फाईल हातामध्ये घेते आणि म्हणायला लागते यामध्ये काय चेक करायचं आईजी. त्यावर आईजी ह्या माहीला म्हणायला लागतात हे बघ, उगाच त्या रमासारखा खरोखर मूर्खपणा करू नको आणि बावळटपणा करून माझ्या चेहऱ्याकडे बघत राहू नकोस. अगं असं काय करतेस, ह्या आपल्या नवीन होणाऱ्या बिल्डिंगच्या डिझाईन्स आहेत ना, होतीस ना तू त्या मीटिंगला, मग ह्या चेक कर व्यवस्थित आणि मला सांग ह्याच्यामध्ये काही दुरुस्ती वगैरे आहे का, आर्किटेक्ट केलं आहेस ना तू. त्याबरोबर लगेचच रमा ती फाईल हातात घेत म्हणते हो मी चेक करून सांगते तुम्हाला, मला थोडा वेळ द्या. तर आईजी तिला म्हणतात ती खाली ठेवलेली फाईलसुद्धा घे. मग रमा त्या दोन्ही फाईल घेऊन आलेली असते, रूममध्ये बसलेली असते. आणि मग ती माहीला कॉल करते आणि म्हणत असते माही अगं मी तुला जे फोटो पाठवलेत ते तू बघितलेत ना, मला यातलं काहीच कळत नाही गं, मला काहीच येत नाही यातलं, तूच बघ आणि तू सांग ना मला. अगं ह्या डिझाईन्स काय आहेत मला साधं ते सुद्धा समजत नाही आहे, प्लीज प्लीज माही लवकर सांग ना गं मला.
त्याबरोबर लगेचच आता माही ही रमाला म्हणत असते, हो हो हो, मी तुला आता सांगते रमा, तू तसं तसं जाऊन आईजींना सांग. आणि मग आता लगेचच माही ही रमाला सांगायला लागते, एक काम कर, तू आईजींना जाऊन असं सांग की हे जे डिझाईन आहे ते सस्टेनेबल नाही आहे, म्हणजे आपण जे रॉ मटेरियल यूज करणार आहोत ते याच्यासाठी बरोबर नाही आहे, कळतंय तुला, तू असं सांगशील ना. त्यावर रमा म्हणते, हो मी सांगेन त्यांना ते सुटेबल नाही आहे म्हणून. त्यावर माही म्हणते, सुटेबल नाही ग रमा, सस्टेनेबल नाही आहे, तुला सस्टेनेबल. त्यावर लगेच रमा म्हणते, माही 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 ऐक ना, अगं हे सगळं मी कधी बोलू, मला नाही ग जमणार हे एवढं सगळं बोलायला. त्यापेक्षा आपण असं करूया का, तू इकडे येतेस का, तू म्हणजे सगळ्यांना भेटशील, आईंना भेटशील, आईजींना भेटशील, हां असं करायचं. त्याबरोबर आता माही म्हणते, हो चालेल, डन. आता माही मनातल्या मनात विचार करते की त्याच बहाण्याने मला अक्षयलासुद्धा भेटता येईल. आणि मग लगेचच आता माही ही रमाला विचारायला लागते, पण हे सगळं आपण कसं करायचं, म्हणजे तू कशी जाणार, मी कसं तिकडे येणार, म्हणजे काय करायचं आपण, हे सगळं मॅनेज कसं होईल. त्यावर रमा म्हणते, अगं मी काहीतरी कारण काढून आत्ता घराच्या बाहेर पडते, मग तू ये, आणि नंतर संध्याकाळी तू काहीतरी कारण काढून बाहेर पड, मग मी घरी येईन. आयडिया, भाजी संपली आहे घरातली, मला भाजी आणायला जायचं आहे, मी आत्ता भाजी आणायला म्हणून बाहेर पडते, मग तू भाजी घेऊन घरी ये, मी आईकडे जाते, आणि मग नंतर मी घरी येईन संध्याकाळी, त्याच्या आधी तू काहीतरी कारण काढ आणि बाहेर पड. आपण असं करू शकतो ना. त्यावर माही म्हणते, ओके 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 डन, चालेल, आपण असंच करूया. आणि मग आता ठरल्याप्रमाणे लगेचच रमा ही अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणत असते, अहो हे घ्या तुमचा डबा. अक्षय आता ऑफिसला जायला निघालेला असतो, तो लगेचच रमाकडचा डबा हातामध्ये घेतो. तर रमा ही त्याला म्हणत असते, अहो ऐका ना, तुम्ही मला सोडाल का. त्यावर लगेच अक्षय हा तिचा हात पकडतो आणि म्हणत असतो, नाही ग, मी तुला कधीच नाही सोडणार. त्यावर रमा म्हणते, हो कधीच नाही सोडणार. त्यावर अक्षय म्हणतो, नाही कधीच नाही, तू इथे माझ्या एवढ्या जवळ असणार आहेस. त्यावर रमा म्हणते, मग खाणार काय. त्यावर अक्षय म्हणतो, हा काय टिफिन दिलायस ना तुम्हाला. त्यावर रमा म्हणते, नाही ते आत्ताचं झालं, रात्रीचं काय, रात्री काय खाणार. त्यावर अक्षय म्हणतो, म्हणजे काय बोलतेस असं. त्यावर रमा म्हणते, रात्री जेवणार काय, मला भाजी आणायला जायचं आहे, नाही सोडणार. त्यावर अक्षय म्हणतो, अरे भाजी. त्यावर रमा म्हणते, नको त्यावेळे नको ते सुचतं तुम्हाला. त्यावर अक्षय म्हणतो, सॉरी, मी गाडी काढतो, तू ये, मी सोडतो तुला, चल. त्यानंतर आता लगेचच अक्षय हा गाडी काढायला बाहेर चाललेला असतो. तर रमा ही त्याला सांगते, तुम्ही वा पुढे, मला पर्स घ्यायची आहे, मी पर्स घेऊन आलेच. आणि मग आता रमा ही पर्स घेते, अक्षय गाडी काढतो, आणि त्यानंतर आता लगेचच ते दोघंही जण तिकडनं निघून गेलेले असतात. आता ज्याप्रमाणे रमा आणि माहीचा प्लॅन ठरलेला असतो, अगदी त्याचप्रमाणे माही ही रमा म्हणून तयार होऊन खाली आलेली असते आणि आता ती जायला निघालेली असते. डायनिंग टेबलवर बसलेला नील तिला लगेचच म्हणायला लागतो, कुठे चालली आहेस माही, मुकादमांच्या घरी. त्यावर माही म्हणत असते, तुला काय करायचं आहे. त्यावर नील म्हणत असतो, काय आहे ना माही, तू कुठेही गेलीस तरी शेवटी तुला परत माझ्याकडेच यावं लागणार आहे, कारण त्या अक्षयकडे शेवटी त्याची रमा आहे ना, त्यामुळे तू शेवटी इथेच येणार. तर आता इकडे देविकाला भेटण्यासाठी तिची मैत्रीण म्हणजेच रेवाची आई आलेली असते. आता ती देविकाला हाक मारतच आतमध्ये येते, देविका देविका. आता रेवाच्या आईला बघितल्याच्या नंतर मात्र माही डायरेक्ट डोक्यालाच हात लावून घेते, कारण तिला ती अजिबातच आवडत नसते. तर दुसरीकडे आईजी ह्या माहीला म्हणत असतात, माही खरं सांगू का तुला, आता तू जेव्हापासून आली आहेस ना तेव्हापासून मला असं वाटतं की बिझनेसमध्ये तुला पूर्णपणे इन्व्हॉल्व करावं आणि मी एकदाचं या सगळ्यातून मुक्त व्हावं. तर इकडे माहीसुद्धा मनातल्या मनात म्हणत असते, मलासुद्धा इथेच कायमचं राहायचं आहे, अक्षयच्या बरोबर, तुमच्या सगळ्यांच्या बरोबर. तर आता दुसरीकडे खूप गरमी असते, ऊन वाढलेलं असतं, त्यामुळे साई त्या ठिकाणून जात असतो आणि त्याला रमा हे दिसते. त्यामुळे साई हा रमाच्या डोक्यावरती छत्री पकडतो आणि म्हणत असतो, माणुसकी म्हणून छत्री पकडली आहे, ऊन खूप आहे म्हणून. तर आता रमा आणि साई हे दोघंजणं एका छत्रीत असतात आणि आता कसं काय तो अभिदादा त्या दोघांना बघतो आणि तो म्हणायला लागतो, रमा साईबरोबर काय करते. त्याबरोबर हा व्हिडिओ मात्र इथेच संपतो. पण मित्रांनो, जर आता अभिदादाने ही गोष्ट घरामध्ये सांगितली तर यामुळे किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल, कारण आता
रमा ही जरी भाजी आणण्यासाठी बाहेर गेली असली तरीसुद्धा माही ही तिच्या जागी घरातच आहे. त्यामुळे सगळ्यांना असंच वाटतंय की रमा ही घरातच होती. त्यामुळे आता सगळेजण पुन्हा एकदा अभिदादाला खोटं ठरवणार. आणि एकदा का सगळ्यांनी अभिदादाला खोटं ठरवलं की अभिदादा रमावरती आणि माहीवरती लक्ष ठेवणार आणि मग त्याला सगळं सत्य समजणार. आणि एकदा का त्याला सत्य कळलं की ते सगळं अक्षयला कळणार. त्यामुळे पुढचे एपिसोड खूपच जास्त इंटरेस्टिंग